बापू. माझे सासरे आता 79 वर्षाचे आहे. वय झालंय, त्यांना काही जमतही नाही. आणि मी सुट्टी संपत आली आहे म्हणून आईकडे 4 दिवस गेले होते, 4-8 दिवस. आणि माझे मिस्टर म्हटले तू जाऊन ये, पुन्हा शनिवारी येतो आणि मी तुला सोमवारी घेऊन जातो इकडे कणकवलीला. आणि ते 15 जूनला इकडे आले. आणि त्याच्यानंतर मला त्यांचा लगेचच फोन आला की नानांची तब्येत ठीक नाही आहे आणि तू लगेचच पन्हाळ्याला जा. मी म्हटलं ठीक आहे, जाते मी. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी लगेच माझ्या चुलत सासऱ्यांचा फोन आला की सई, नाना कोणाचंही ऐकत नाहीत आणि तू तेवढी ये. मी फोनवरून त्यांच्याशी बोलले, त्यांना सांगितलं मी दुपारी येते. त्यावरती त्यांना थोडं समाधान वाटलं. मी गेले. त्याच्यानंतर जी नानांची आमच्या परिस्थिती होती ती सारी बघितली आणि त्याच्यानंतर मला खूप वाईट वाटलं. मी बापूंची उदी त्यांना लावली. पाण्यातून जे काही होतं ते सगळं मी बापूंना देत होते, कारण त्यांना पोट साफ न झाल्यामुळे 4 दिवस ते जेवले नव्हते. आणि त्यामुळे त्यांना अशक्तपणा इतका होता की त्यांचा तोल जात होता. अक्षरशः धरून त्यांना आम्हाला बाथरूमला वगैरे न्यायला लागत होतं. पुन्हा मी माझ्या मिस्टरांना संध्याकाळी फोन केला आणि सांगितलं की नानांची तब्येत खूपच बिघडली आणि त्यांच्या बीपीच्या गोळ्या वगैरे ज्या आहेत त्या पण बंद केल्यात. दुसरंच काहीतरी व्हायला नको. मी उद्या त्यांना कोल्हापूरला घेऊन जाते. आणि त्यांनी नंतर माझ्या मोठ्या नंदूबाईंना फोन केला आणि त्या दुसऱ्या दिवशी त्यांचे मिस्टर आणि त्या नेण्यासाठी आम्हाला आल्या. आम्ही गेलो. त्यांना आम्ही ज्या दवाखान्यात त्यांचं बीपीच्या गोळ्या चालू होत्या तिथं नेणार होतो, पण कदाचित बापूंची काहीतरी वेगळीच इच्छा होती. जिजाजींना आमच्या त्यांनी दुसरीच बुद्धी दिली असावी कदाचित, आणि त्यांनी त्यांच्या एका मित्राकडे आम्हाला घेऊन गेले. आणि तिथं ते त्यांच्याच बिल्डिंगमध्ये होते डॉक्टर. तिथं गेल्यावर अक्षरशः सासऱ्यांना माझ्या जिन्याची पायरीही चढता येत नव्हती, इतकी विचित्र कंडिशन झालेली. आणि त्या परिस्थितीमध्ये डॉक्टरनी त्यांना ॲडमिट केलं, औषधं वगैरे दिली, लगेच ट्रीटमेंट चालू केली. आणि पुन्हा हळूहळू त्यांच्यात रिकवर व्हायला लागले असं वाटल्यानंतर त्यांचा मी MRI करून घेतला. डॉक्टरने MRI करायला सांगितलं. तो अक्षरशः सांगायचं म्हणजे खरं तर त्यावेळी पैसेही माझ्याजवळ नव्हते, कारण मिस्टर इथं कणकवलीत होते. आणि किती MRIला मी पैसे लागतील ह्याची मला काहीच कल्पना नव्हती. पण बापूंची कृपा काही वेगळीच असते ना. बापूंनी असं काही केलं ना, तर MRIला जिथं आम्ही नेणार होतो हॉस्पिटलला, तिथं अचानक माझ्या धाकट्या चुलत नंदूबाईंचे जे सासरे आहेत चुलत सासरे, ते तिथलं सगळं अकाउंट सेक्शन चेक पाहतात. आणि त्यांच्या ओळखीने तो आमचा जो MRIचा हे होता तो सगळा फ्री ऑफ कॉस्टमध्ये झाला. 5,500 रुपयेचा जो खर्च होता तो पूर्णपणे त्यांनी आमच्याकडून काहीही पैसे घेतले नाही त्याचे. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी जी बीपीची गोळी आमच्या नानांची चालू होती, दवाखान्यात आल्यापासून जी बीपीची गोळी बंद होती ती आज तागायत आता बंद आहे. दर 4 दिवसांनी आम्ही त्यांना दाखवायला नेतो, पण डॉक्टरांनाही आश्चर्य वाटते की ही बीपीची गोळी ह्या वयामध्ये कशी काय बंद झाली. डॉक्टरसुद्धा आश्चर्य करतात. हे केवळ फक्त बापूच करू शकतात. आणि आमचं जे डिस्चार्ज मिळाल्यानंतर 6 दिवसाचं कोल्हापुरातलं जे बिल आहे हे पर डेचं नाही म्हटलं तर 3-3.5 हजाराचं आहे, पण आमचं फक्त 10,000 बिल एवढ्यावरच सगळा आमचा खर्च लागला. आणि हे केवळ फक्त बापूच करू शकतात. बापू, तुमची कृपा अशीच आमच्यावरती राहू दे. आणि मोठ्या इकडे मी एकच प्रार्थना करेन की मोठी आई, तू तुझ्या लेकाला म्हणजे आमच्या सद्गुरू बापूंना तू चांगलं ठेव, त्यांचं रक्षण कर. हरिओम. श्रीराम. अंबरनाथ.